टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या देशाचे मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस आहे आणि ते हॉकीमध्ये जादूचे किमयागार आहेत। त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो। या राष्ट्रीय क्रीडा दिनाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मी आणि दादा या ठिकाणी आलेलो आहोत। या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर किंवा पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना बक्षिसं वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 30 कोटी रुपयाची 28 ते 29 कोटी रुपयाची बक्षिसं आज आम्ही वाटणार आहोत आणि या राष्ट्रीय दिनाच्या क्रीडा दिनाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे हे खरं तर मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांचं आजपासून उपोषण सुरू झालेलं आहे। ते मी अजून काही माहिती घेतली नाही आहे। आज संध्याकाळी इथून गेल्यानंतर मी तिकडे माहिती घेणार आहे। मी त्या कमिटीवर पण आहे। त्या कमिटीची मीटिंग आज किंवा उद्या सकाळी होईल आणि त्या दृष्टिकोनातून शासनाला जो काही प्रस्ताव द्यायचा आहे तो आम्ही देऊ। राष्ट्रवादीचे अनेक आमदार खरं तर मनोज जरांगेंना भेटत आहेत, काय एकंदरीत राष्ट्रवादीची भूमिका आहे? कोणालाही भेटणं काही वाईट आहे असं मला वाटत नाही। त्यामुळं जरांगेने भेटले म्हणजे जरांगे फार वाईट आहे असं लोकांनी तुम्ही समज करून घेतलेला आहे। आम्ही कोणालाही भेटू शकतो। आमदार हा त्या मतदारसंघाचा आमदार आहे। त्या मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्या समाजाच्या नेत्यांना किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना भेटणं काही गैर आहे असं मला वाटत नाही। छगन भुजबळ आजही या आंदोलनाला विरोध करताना पाहायला मिळतात, या आरक्षणाला विरोध करताना। मला असं वाटत नाही हे मीडियाच उचलून धरते, मीडियाच बोलते। अशा प्रकारचं कुणी काहीही विरोध करत नाही आणि कोणाचं या ठिकाणी काही घेणं देणं नाही आहे। या संदर्भात शासन सकारात्मक विचार करत आहे आणि शासन निश्चितपणे चांगला विचार करत आहे। म्हणतात की अजित पवारांचं आंदोलनाला पाठिंबा कोण काय म्हणते याच्याशी मला काय घेणं देणं नाही। तुम्ही सगळे भेटणार जाऊन जरांगे उद्या वगैरे काय असं आहे सरकार? अजून काही ठरलेलं नाही। अजून कमिटीची मीटिंग आमची एक 5 मिनिटासाठी झालेली इंट्रोडक्शन। अद्याप विषयावर चर्चा व्हायची आहे आणि चर्चा झाल्यानंतरच निर्णय सांगता येईल तुम्हाला। आज काय सांगता येईल, अध्यक्ष वेगळे आहेत। पण आज 1 दिवसाची मुदत दिली होती त्यांनी, अजून दिवस पण अजून मीटिंग आमची झाली नाही। आज संध्याकाळी मीटिंग होईल किंवा उद्या सकाळी होईल। सरकार सकारात्मक आहे। चलो ओके। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।